विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिजिक्सचा नवीन चॅप्टर चालू करतोय. चॅप्टरचं नाव आहे ऑसिलेशन. तर ऑसिलेशन हा चॅप्टर बघत असताना आपल्याला काही बेसिक मोशन माहीत असणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण डिफरंट टाईपचे मोशन आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये वापरत असतो. त्याच्यामध्येच जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे असतील तर आपण त्यासाठी लिनियर मोशन किंवा त्याला आपण रेक्टिलिनियर मोशन म्हणतो. सेकंड असेल आपली प्रोजेक्टाईल मोशन. त्याचबरोबर आपण रोटेशनल मोशन, ऑसिलेशन अशा डिफरंट टाईपचे मोशन काय करत असतो, यूज करत असतो. तर जनरली ऑसिलेशन हा चॅप्टर बघत असताना सुरुवातीला आपण काही मोशनचं थोडक्यात स्टडी करूया आणि नंतर आपला मेन चॅप्टर कंटिन्यू करू. तर जनरली जी आपण पहिल्यांदा जी मोशन यूज करतो विच इज कॉल्ड एज अ रेक्टिलिनियर मोशन, तिलाच आपण लिनियर मोशन असं सुद्धा म्हणू शकतो. तर लिनियर मोशन म्हणजेच काय, तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. तर तुम्हाला स्लाईडमध्ये दिसत असेलच. तर एक लहान मुलगा सायकल चालवतो आहे आणि ती सायकलची जी डायरेक्शन ती कंटिन्युअसली कशी आहे, फॉरवर्ड आहे किंवा जनरली आपण तिला स्ट्रेट लाईन म्हणू शकतो. तर ज्यावेळेस तुमचा एखादा ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होतो, स्ट्रेट लाईनमध्ये त्याची मोशन असते, तर अशा मोशनला आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन. त्याने आपल्याला डेफिनेशनसुद्धा दिलेली बघा. डेफिनेशन काय दिली, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. बघा डेफिनेशन काय, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड अ रेक्टिलिनियर मोशन. आणि त्याचं एक्झाम्पल काय, द सायक्लिस्ट मूव्ज अलॉंग इन अ स्ट्रेट लाईन. तर ज्यावेळेस एखादा सायक्लिस्ट स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह करतो तर ती मोशन असते आपली रेक्टिलिनियर मोशन. आता ह्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट मोशन बघितली विच इज कॉल्ड एज अ प्रोजेक्टाईल मोशन. तर प्रोजेक्टाईल मोशन म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट थ्रो करतो, तो फेकतो, तो फेकल्यानंतर तो जो सर्क्युलर पाथ परफॉर्म करणार आहे त्या सर्क्युलर पाथलाच आपण म्हणणार आहे प्रोजेक्टाईल मोशन. तर आपल्याला त्या स्लाईडमध्ये जर तुम्हाला दिसत असेल तर बघा. तर त्याच्यामध्ये एक आपण ऑब्जेक्ट घेतो, एक थ्रोवर आहे, त्या थ्रो आपण तो बॉल काय करतोय, थ्रो करतोय. तो थ्रो केल्यानंतर एका ठराविक टाईमनंतर, एका ठराविक उंचीनंतर तो पुन्हा अर्थवरती काय होतो, फॉल होतो. तर अशा मोशनला आपण म्हणतो प्रोजेक्टाईल मोशन. आपण एक त्याचं ग्राफिकली एक रिप्रेझेंटेशन बघूया. तर जनरली काय होतं बघा, तर फॉर एक्झाम्पल आपण असे दोन ॲक्सिस कन्सिडर केली, ह्याला आपण म्हणणार आहे एक्स ॲक्सिस, ह्याला आपण म्हणणार आहे वाय ॲक्सिस. तर हा असेल आपला ओरिजिन ओ. तर ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट थ्रो करणार आहे, फॉर एक्झाम्पल आपण बॉल थ्रो केला, तो थ्रो आपण ओपासून थ्रो करणार आहे. आता थ्रो केल्यानंतर तो काही ठराविक टाईमनंतर एका उंचीवरती जाईल आणि त्यानंतर तो पुन्हा अर्थवरती काय होईल, फॉल होईल. तर हा जो आपल्याला सर्क्युलर पाथ दिसतोय त्याला आपण सेमी सर्क्युलर पाथ असं सुद्धा म्हणू शकतो. तर अशी मोशन ज्यावेळेस आपण परफॉर्म करतो तर अशा मोशनला आपण म्हणतो प्रोजेक्टाईल मोशन. तर प्रोजेक्टाईल मोशन झाल्यानंतर जी आपली नेक्स्ट मोशन आहे ती नेक्स्ट मोशन असेल आपली सर्क्युलर मोशन. तर सर्क्युलर मोशन आपण जनरली 11मध्ये आपण बघितलेलं आहेच, तर सुद्धा आपण पुन्हा एकदा बघूया. तर सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. बघा डेफिनेशन काय, द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग दी सर्क्युम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस तुमचा एखादा ऑब्जेक्ट एका सर्क्युलर फॉर्ममध्ये मूव्ह होतो, त्याची मोशन सर्क्युलर फॉर्ममध्ये असते किंवा सर्क्युम्फरन्सवरती असते, अशा मोशनला आपण म्हणतो सर्क्युलर मोशन. त्यासाठी त्यांनी बघा आपल्याला एक एक्झाम्पल दिलेले. एक्झाम्पल काय, द हेलिकॉप्टर मूव्ह अलॉंग अ सर्क्युलर पाथ. किंवा ज्यावेळेस आपण स्वतःभोवती काही गिरक्या घेतो, स्वतःभोवती फिरतो, तर ती मोशनसुद्धा आपली कोणती असते, सर्क्युलर मोशन. आणि आता ह्याच्यानंतर जी आपली नेक्स्ट मोशन आहे विच इज कॉल्ड ॲज अ रोटेशनल मोशन. तर रोटेशनल मोशनचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर एक्झाम्पल काय, तर जनरली आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्थ ही स्वतःच्या एका ठराविक ॲक्सिस भोवती काय होते, रोटेट होते. तर स्वतःच्या ॲक्सिस भोवती ज्यावेळेस तुमचा कोणताही एखादा ऑब्जेक्ट रोटेट होत असतो तर अशा मोशनला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. त्यांनी आपल्याला डेफिनेशनसुद्धा दिलेली बघा. डेफिनेशन काय दिली, अ रोटेशनल मोशन इज अ सर्क्युलर मुवमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट अराउंड अ सेंटर ऑर ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजेच काय, तर सेंटर भोवती किंवा सेंटरमध्ये पास होणाऱ्या एका ॲक्सिस भोवती जर आपला एखादा ऑब्जेक्ट
सर्क्युलर मुवमेंट करत असेल तर अशा मोशनला आपण म्हणतो रोटेशनल मोशन. तर ह्या झाल्या मोशनच्या काही बेसिक टाईप्स, बेसिक एक्झाम्पल जे आपण आतापर्यंत बघितलेले होते. ह्याच्यानंतर जे आपलं नेक्स्ट आहे विच इज कॉल्ड एज अ ऑसिलेटरी मोशन. आणि हा जो आपला चॅप्टर आहे तो पूर्णपणे ह्या ऑसिलेटरी मोशनवरती काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. तर ऑसिलेटरी मोशन म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपला एखादा ऑब्जेक्ट टू अँड फ्रो मूव्ह होतो. टू अँड फ्रो म्हणजेच काय, बॅक अँड फोर्थ म्हणजे पुढे आणि मागे. तर अशा ऑब्जेक्टला आपण म्हणतो ऑसिलेटरी मोशन. अशा ऑब्जेक्टला आपण काय म्हणणार आहे, ऑसिलेटरी मोशन. तर त्यासाठी बघा आपण एक एक्झाम्पल घेऊया. स्लाईडमध्ये जर व्यवस्थित दिसत असेल तर बघा, किंवा आपण एक डायग्राम घेऊया. तर डायग्राममध्ये बघा आपण काय करतोय, तर ज्यावेळेस आपण एक रिजिड सपोर्ट घेतला, रिजिड सपोर्ट घेतल्यानंतर त्याला आपण एक छोटासा काय करणार आहे, पेंडुलम अटॅच करणार आहे. आता पेंडुलम अटॅच केल्यानंतर त्याची जी इनिशियल पोझिशन आहे ती कोणती असणार आहे, पोझिशन त्याची मीन पोझिशन. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, मीन पोझिशन. आता हा जो पेंडुलम आहे तो आपण फॉरवर्ड आणि रिव्हर्स ह्या दोन्ही डायरेक्शनने काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. आता दोन्ही डायरेक्शनने मूव्ह केल्यामुळे तो दोन्ही डायरेक्शनला काय होईल, मूव्ह होईल, फॉरवर्ड अँड रिव्हर्स. तर अशा मोशनला आपण म्हणणार आहे ऑसिलेटरी मोशन. अशा मोशनला आपण काय म्हणणार आहे, ऑसिलेटरी मोशन. तर बघा त्यांनी डेफिनेशन काय दिली, द पिरियॉडिक टू अँड फ्रो दॅट इज बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. आता ह्याच्यानंतर जे आपले नेक्स्ट स्लाईड असेल ना, तर नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा आपल्याला काही ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल त्यांनी सांगितलेले. तर एक्झाम्पल काय बघा, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय घेतलं आहे, एक सिम्पल पेंडुलम घेतला आहे. त्यासाठी त्यांनी एक स्ट्रिंग घेतली आणि स्ट्रिंगला एक छोटासा बॉल काय केलं त्यांनी, अटॅच केला. आता बॉल अटॅच केल्यानंतर ह्याची जी मोशन आहे ती कंटिन्युअसली कशी असणार आहे, टू अँड फ्रो असणार आहे. म्हणजे हे एक्झाम्पल कोणाचं झालं, ऑसिलेटर मोशनचं. सेकंड डायग्राममध्ये त्यांनी काय दिले, तर आपण एक स्प्रिंग घेतोय आणि स्प्रिंगला एक वेट काय करतोय, आपण अटॅच करतोय. आता वेट अटॅच केल्यामुळं त्या स्प्रिंगमध्ये काय येईल, एक्सटेन्शन येईल. त्याची जी लेंथ आहे ती काय होणार आहे, वाढणार आहे. समजा ते वेट आपण एका ठराविक हाईटपर्यंत स्ट्रेस करून ते जर आपण रिलीज केलं, तर रिलीज केल्यानंतर ती जी स्प्रिंगची मोशन आहे ती कशी असणार आहे, अप अँड डाऊन असणार आहे. म्हणजे हे सुद्धा एक्झाम्पल आपण कोणासाठी सांगू शकतो, ऑसिलेटरी मोशनसाठी. नेक्स्ट सिमिलरली असंच आपल्याला स्विंग दिलेलं आहे. त्याचबरोबर नेक्स्ट ट्युनिंग फॉर्क आहे. तर हे ओव्हरऑल एक्झाम्पल कोणाचे असतील, ऑसिलेटरी मोशनचे. आता नेक्स्ट जे आपण बघणार आहे विच इज कॉल्ड एज अ पिरियॉडिक मोशन. नेक्स्ट कोणती डेफिनेशन आपण बघणार आहे, पिरियॉडिक मोशन. तर बघा त्यांनी आपल्याला डेफिनेशन काय दिली, अ मोशन विच रिपीट, अ मोशन विच रिपीट इटसेल्फ आफ्टर रेग्युलर इंटरवल ऑफ टाईम. म्हणजेच काय, तर जी मोशन एका ठराविक टाईमनंतर, ठराविक कालावधीनंतर जर पुन्हा रिपीट होत असेल तर अशा मोशनला आपण म्हणतो पिरियॉडिक मोशन. तुम्हाला तिथेच बघा एक डायग्राम दिसत असेल, त्या डायग्राममध्ये आपण एक वॉच कन्सिडर करतोय. तर वॉचचे जे टीप असणार आहेत, तर हे टीप कंटिन्युअसली काय होणार आहेत, रोटेट होणार आहेत. आता हे रोटेशन जे असणार आहे ते एका ठराविक टाईमनंतर पुन्हा काय होतं आहे, ते रिपीट होतं आहे. म्हणजे जर इनिशियल जर आपण तो टीप बघितला तो जर 12वरती आहे, तो 12वरनी पुन्हा तो एक रोटेशन कंप्लीट करेल. रोटेशन कंप्लीट केल्यानंतर तो पुन्हा कुठे येईल, 12वरती येईल. म्हणजे ही मोशन काय झाली, रिपीट झाली आफ्टर 12 आवर्स. त्यामुळे अशा मोशनला आपण म्हणतो पिरियॉडिक मोशन. आता मला एक सांगा की सर्वच ऑसिलेटरी मोशन हे पिरियॉडिक मोशन असतात का, तर काही एक्झाम्पलमध्ये ते ट्रू असेल, काहीमध्ये ते फॉल्स असेल. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्याला जी डेफिनेशन बघायची तर ती बघायची आपल्याला सिम्पल हार्मोनिक मोशन. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपला, सिम्पल हार्मोनिक मोशन. तर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजेच काय, तर ज्यावेळेस तुम्ही एखादा ऑब्जेक्ट टू अँड फ्रो मूव्ह करता, तर टू अँड फ्रो मूव्ह करत असताना तो जर एका स्ट्रेट लाईनमध्ये तुम्ही जर मूव्ह केला, एका सरळ रेषेमध्ये, तर त्याला आपण म्हणतो सिम्पल हार्मोनिक मोशन. आता जनरली सिम्पल हार्मोनिक मोशनचे आपण जर टाईप्स घेतले तर ते टाईप्स किती असतील आपले, 2 असतील. फर्स्ट असेल आपला लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आणि सेकंड असेल अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. ह्याच्या टाईपवरून त्याचं मिनिंग आपल्या लक्षात येईल.
तर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजेच काय, तर जी सिम्पल हार्मोनिक मोशन स्ट्रेट लाईन असणारे, लिनियर असणारे, त्याला आपण म्हणणार लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि सेकंड त्याने काय दिली, अँग्युलर SHM म्हणजेच काय, तर ज्या सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये अँगल डिस्क्राईब होणारे, अँगल प्रोड्यूस होणारे अशा मोशनला आपण म्हणणार आहे अँग्युलर SHM. तर ते सांगण्यासाठी बघा त्यांनी आपल्याला 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. फर्स्टमध्ये आपण काय घेतोय, एक रिजिड सपोर्ट घेतोय. तर रिजिड सपोर्टवरती एक स्प्रिंग ठेवलेली आपण, आणि स्प्रिंगला आपण एक काय करतोय, एक ब्लॉक अटॅच करतोय. दिसतोय सर्वांना. तर तो ब्लॉक जर आपण स्ट्रेस केला आणि त्यानंतर जर तो सोडून दिला तर तो कंटिन्युअसली कसा मूव्ह होणार आहे, फॉरवर्ड अँड रिव्हर्स. तर ही मोशन आपली कोणती आली, लिनियर SHM. आणि त्याच्या शेजारी बघा खाली आपल्याला एक त्यांनी एक डायग्राम दिलेली. तर डायग्राममध्ये बघा आपण एक निडल घेतोय आणि ती निडल आपण NS काय करतोय, ती स्टेबल करतोय. NS म्हणजेच काय, नॉर्थ अँड साऊथ. आता आपण ज्यावेळेस ही बॉडी रोटेट करणार आहे, मूव्ह करणार आहे, तर त्याचबरोबर ती आपल्या निडलसुद्धा काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. आता निडल मूव्ह झाल्यामुळं ती NS बरोबर काहीतरी अँगल प्रोड्यूस करेल. त्यामुळे असा SHMला आपण काय म्हणणार, अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. आता ह्याच्यानंतरची नेक्स्ट आहे ना, तर नेक्स्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन. पण ही डेफिनेशन बघत असताना आपल्याला एक त्याचं जे कॉमन एक्झाम्पल आहे स्प्रिंग आणि ब्लॉक, की त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, तर त्या एक्झाम्पलवरून आपल्याला त्याची डेफिनेशन काय करायची, डिफाईन करायची. जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला बघा सुरुवातीला त्यांनी आपल्याला एक मेन पोझिशन दिलेली दिसते सर्वांना. तर ह्या मेन पोझिशनमध्ये आपण काय करतोय बघा, एक रिजिड सपोर्ट घेतला. हा रिजिड सपोर्टला आपण एक स्प्रिंग अटॅच केली आणि त्या स्प्रिंगला आपण काय अटॅच केला, एक छोटासा ब्लॉक अटॅच केला. तर तुम्ही मीटर ब्लॉक घेऊ शकता किंवा वुडन ब्लॉक घेऊ शकता, ऑन देअर चॉईस, ऑन देअर ऑप्शन. तर इनिशियली ह्याच्यावर जो आपण फोर्स अप्लाय करतो तो फोर्स किती आहे रे आपला, इथे 0 आहे. म्हणजे इथं फोर्सची व्हॅल्यू किती आहे आपली, 0. तर ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती 0 फोर्स अप्लाय करतो, म्हणजेच फोर्स अप्लाय करत नाही, तर ती त्याची असते मीन पोझिशन. ती त्याची काय असणार आहे, मीन पोझिशन. त्याच्याच खाली बघा आपण फोर्स अप्लाय करतोय. आता तो फोर्स अप्लाय केल्यामुळं जे आपलं डिस्प्लेसमेंट होणार आहे, ते डिस्प्लेसमेंट बघा आपण एक्सने दाखवलं आहे, दिसते सर्वांना. तर ह्या एक्स हे जे डिस्प्लेसमेंट आहे त्याची डायरेक्शन कशी असणार आहे रे, फॉरवर्ड असणार आहे. आता डायरेक्शन जर डिस्प्लेसमेंटची फॉरवर्ड असेल तर त्याच वेळेस सेम टाईमला स्प्रिंगमध्ये जो फोर्स आपला प्रोड्यूस होणार आहे ते फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, रिव्हर्स असणार आहे, म्हणजे बॅकवर्ड असणार आहे. म्हणजेच बघा ज्यावेळेस आपण एखाद्या स्प्रिंगवरती फोर्स अप्लाय करतो, आता फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याच्या डिस्प्लेसमेंटमध्ये काय होणार आहे, चेंज होणार आहे. एक तर त्याचं डिस्प्लेसमेंट वाढेल किंवा त्याचं डिस्प्लेसमेंट कमी होईल. आता डिस्प्लेसमेंट जर त्याचं इन्क्रीज होत असेल, म्हणजेच फॉरवर्डली जर त्याचं डिस्प्लेसमेंट होत असेल, तर त्याच वेळेस स्प्रिंगमध्ये जो फोर्स प्रोड्यूस होणार आहे त्या फोर्सला आपण म्हणतो रिस्टोरिंग फोर्स. आणि त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे, रिव्हर्स असणार आहे. म्हणजेच बघा ह्याच्यामध्ये जो आपल्याला रिस्टोरिंग फोर्स दिसतोय आणि डिस्प्लेसमेंट दिसतोय, त्या दोघांची डायरेक्शन कशी आली रे, अपोजिट आली, म्हणजेच रिव्हर्स आली. आता ह्याच्या थ्रूच आपल्याला काय दिसतंय की जर आपण फोर्स अप्लाय करत असेल तर फोर्सच्या पूर्णपणे अपोजिट आपल्याला काय दिसणार आहे, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन दिसणार आहे. म्हणजेच काय, तर डिस्प्लेसमेंट एक्स आणि रिस्टोरिंग फोर्स एफ आर इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे दोघांची डायरेक्शन काय आली, अपोजिट आली. आणि डायरेक्शन अपोजिट आल्यामुळं तर दोघांसाठी जे आपण साईन घेणार आहे ते साईन काय असणार आहे, आपलं निगेटिव्ह असणार आहे, मायनस असणार आहे. त्याचबरोबर जर आपण रिस्टोरिंग फोर्स इन्क्रीज केला, आपण रिस्टोरिंग फोर्स काय केला, इन्क्रीज केला, काय तर बघा आपण काय बघत होतो की जर आपण रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोघांची जर डायरेक्शन बघितली तर ही डायरेक्शन पूर्णपणे कशी येणार आहे, अपोजिट येणार आहे. म्हणजेच काय, तर रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघं रिव्हर्स असणार आहेत. आणि त्यांचं जे रिलेशन आहे किंवा त्यांचं जर आपण प्रोपोर्शनल बघितलं तर हे प्रोपोर्शनल कसं असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. का, कारण जर रिस्टोरिंग फोर्स आपण जर वाढवत असेल, इन्क्रीज करत असेल, तर करस्पॉन्डिंग आपलं डिस्प्लेसमेंटसुद्धा काय होतं आहे, इन्क्रीज होते, वाढतं आहे. म्हणजे ह्याचं जे रिलेशन आहे ते कसं रिलेशन आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल.
आणि तेच आपण बघा इथे दाखवलेले एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल मायनस एक्स. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन काढायचं आहे. तर त्यासाठी आपण काय घेणार, एक फोर्स कॉन्स्टंट घेणार आणि त्यासाठी आपण सिम्बॉल यूज करतोय स्मॉल के. तर आपलं इक्वेशन काय येईल बघा, देअरफॉर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स आणि व्हेअर के इज इक्वल टू फोर्स कॉन्स्टंट. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय बघतोय, तर इनिशियलीमध्ये किंवा अगोदर स्लाईडमध्ये आपण काय घेतलं होतं की जर फोर्स आपला रिव्हर्स असेल तर डिस्प्लेसमेंट आपला फॉरवर्ड असणार आहे. सिमिलरली असंच जर आपण डिस्प्लेसमेंट रिव्हर्स घेतलं, बॅकवर्ड घेतलं, तर सेम टाईमला आपला फोर्स कसा असणार आहे, फॉरवर्ड असणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला फोर्स अप्लाय करा त्याच्या पूर्णपणे अपोजिट काय असणार आहे, आपल्या डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन असणार आहे. आता ह्याच्यानंतर आपण काय बघतोय बघा, तर ह्या दोन्ही पोझिशनमध्ये, ह्या दोन्ही स्टेजमध्ये आपल्याला एकच कॉमन रिलेशन दिसते. कोणतं की जर आपण रेस्टोरिंग फोर्स इन्क्रीज करत असेल तर करस्पॉन्डिंग आपलं डिस्प्लेसमेंटसुद्धा काय होतं आहे, इन्क्रीज होतं आहे. म्हणजेच काय की आपल्याला जर अशी मोशन परफॉर्म करायची असेल तर अशी मोशन परफॉर्म करत असताना आपल्याला एक कंडिशन कोणती घ्यावं लागेल की जर तुम्ही रेस्टोरिंग फोर्स इन्क्रीज करत असाल तर तुमचं डिस्प्लेसमेंटसुद्धा काय झालं पाहिजे, इन्क्रीज झालं पाहिजे. म्हणजेच काय, रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द डिस्प्लेसमेंट. रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट. तर अशा मोशनला आपण मग काय म्हणतो, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. अशा मोशनला आपण काय म्हणणार आहे, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. आणि त्यासाठी बघा आपण इक्वेशन काय घेतलंय, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. इक्वेशन काय आपलं, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आता ह्याच्यानंतर बघा की जर आपल्याला लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करायची असेल, आपल्याला ती मोशन परफॉर्म करायची असेल तर त्यासाठी आपल्याला दोन कंडिशन कन्सिडर करावं लागतील. त्या दोन कंडिशन जर आपण फॉलो केल्या तरच आपण त्या मोशनला काय म्हणू शकतो, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. तर त्यातली पहिली कंडिशन काय आहे बघा, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये जे आपलं ऑसिलेशन होणार आहे ते ऑसिलेशन कसं पाहिजे, आपलं स्ट्रेट लाईन पाहिजे. म्हणजे आपण इरेग्युलरली त्याला डायरेक्शन देऊन चालणार नाही. त्याचबरोबर त्याची जर आपण मेन पोझिशन कन्सिडर केली, मेन पोझिशन म्हणजेच काय, तर ज्यावेळेस आपण झिरो फोर्स अप्लाय करणार आहे त्या पोझिशनला आपण म्हणतो मेन पोझिशन. आणि जर आपण ह्या दोन कंडिशन जर फॉलो केल्या तर त्या दोन कंडिशन फॉलो केल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं की फोर्स शुड बी रिस्टोरिंग अँड प्रोपोर्शनल टू एक्स. म्हणजेच काय, रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि ते जर आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये घेतलं तर ते काय येईल, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. ते काय असेल, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आता ह्याच्यानंतर लास्टला आपण काय घेणार आहे, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन. म्हणजे आता आपण जो डायग्राम बघितली, जो आपण एक्सपेरिमेंट घेतला, तर त्याच्यावरून त्या कंडिशनवरून आपल्याला लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन काय करायची, डिफाईन करायची. तर बघा डेफिनेशन काय असेल आपली, लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन इज डिफाईन ॲज, कशी डिफाईन करणार आपण, द लिनियर पिरियॉडिक ऑसिलेटरी मोशन ऑफ अ बॉडी इन विच काय, द रिस्टोरिंग फोर्स किंवा त्याच्याच ऐवजी आपण ॲक्सेलरेशनसुद्धा घेऊ शकतो, इज डायरेक्टली टुवर्ड्स दी मीन पोझिशन. डायरेक्टेड कसं असेल, टुवर्ड्स दी मीन पोझिशन. आणि सेकंड काय, द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट फ्रॉम दी मीन पोझिशन. म्हणजेच काय, तर हेच जर आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं तर इक्वेशन काय येईल, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल मायनस एक्स. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल साईन जर आपण रिमूव्ह केलं तर तिथे आपला कॉन्स्टंट येईल. आणि मग नवीन इक्वेशन काय येईल, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आणि केला आपण काय म्हणणार आहे, फोर्स कॉन्स्टंट. आता ह्याच्यानंतर बघा की आपल्याला इक्वेशन भेटलं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. तेच इक्वेशन जर आपण रिअरेंज केलं तर इक्वेशन काय येईल आपल्याला, के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. ह्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह साईन कन्सिडर केलं नाही. म्हणजेच काय, तर इथे फक्त आपण काय कन्सिडर करतोय, त्याचं मॅग्निट्यूड.
तर ह्या फॉर्म्युल्यावरून त्याची आपल्याला डेफिनेशन काय सांगता येईल? द फोर्स कॉन्स्टंट इज डिफाईन ॲज, कसं डिफाईन करणार? द रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट. बघा डेफिनेशन काय? रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड फोर्स कॉन्स्टंट. आणि याचा युनिट काय येईल? न्यूटन पर मीटर. बघा रिस्टोरिंग फोर्स आपण कशामध्ये मेजर करणार? न्यूटनमध्ये, आणि डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये. तर त्याचा याचा युनिट काय आलं? न्यूटन पर मीटर. आणि सी जी एस युनिट काय येईल? डायन पर सेंटीमीटर. आणि आपल्याला ह्याचं जर डायमेन्शन घ्यायचं असेल तर बघा डायमेन्शन इथे त्याने आपल्याला सॉल्व करून दिलेलं आहे. फोर्सचं डायमेन्शन काय? M1 L1 T-2 आणि एक्सचं डायमेन्शन M0 L1 T0. आणि ते डायमेन्शन जर आपण जे काही कॅन्सल होत असतं ते जर कॅन्सल आउट केलं तर फायनली आपलं डायमेन्शन काय भेटतं? M1 L0 T-2. आता ह्याच्यानंतर बघा काय आहे, तर आपल्याला जे ह्याने ही स्लाईड दिली त्याच्यावरती मे बी आपल्याला MCQ विचारला जाऊ शकतो. तर सेंटेन्स त्यांनी काय दिले? तर ऑल लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आर ऑसिलेटरी. म्हणजेच काय की जेवढा आपण काय सिम्पल हार्मोनिक मोशन बघणार आहे त्या सर्व काय असतात? ऑसिलेटर असतात. पण ऑल ऑसिलेटरी मोशन आर नॉट सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे सगळ्याच ऑसिलेटरी मोशन ह्या सिम्पल हार्मोनिक मोशन असतीलच असं नाही. आणि ते बघण्यासाठी बघा त्यांनी आपल्याला खाली एक 2 डायग्राम दिलेले आहेत. तर पहिल्यामध्ये काय घेतोय बघा, आपण एक ब्लॅक कलरचा रिजिड सपोर्ट घेतला आणि त्याच्यावरती आपण रेड कलरचा एक बॉल घेतला आणि तो बॉल आपण काय करतोय? अपडाऊन मूव्ह करतोय. आता अपडाऊन मूव्ह करत असताना ही मोशन कोणती आली आपली? ऑसिलेटरी मोशन आली. म्हणजेच अप अँड डाऊन किंवा टू अँड फ्रो मूव्ह होती. पण ही लिनियर SHM आहे का? म्हणजेच त्याच्या मेन पोझिशन भोवती ही कंटिन्युअसली अप अँड डाऊन किंवा टू अँड फ्रो मूव्ह होणार आहे का? नाही. सेम असंच आपल्याला काय दिले? नेक्स्टमध्ये असंच आपण एक रिजिड सपोर्ट घेतले, दोन्ही साईडला त्याची लेंथ थोडीशी आपण इन्क्रीज केली आणि तिथे एक बॉल आपण काय करतोय? मूव्ह करतोय. तो आपला ऑसिलेट होतोय. आता ही सुद्धा मोशन आपली कोणती आली? ऑसिलेटरी मोशन आली. पण ही लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आहे का? नाही. त्याच्या मेन पोझिशन बाबत ही कंटिन्युअसली टू अँड फ्रो मूव्ह होणार आहे का? नाही होणार. आता ह्याच्यानंतर आपल्याला जे नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया आणि ते आपण थांबूया. थँक्यू.